पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं आणि सोलापूर विमानतळाचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं। महाराष्ट्रातील 11,200 कोटींच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी मोदींच्या हस्ते करण्यात आली। पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलं। उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मेट्रोतून प्रवास केला। महाराष्ट्रातील 11,200 कोटींच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे। पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं। त्यासोबतच सोलापूर इथल्या विमानतळाचं देखील उद्घाटन करण्यात आलं। तर भिडेवाड्यातील प्रस्तावित स्मारकाचं देखील जे भूमिपूजन आहे ते देखील मोदींच्या हस्ते पार पडलं। एक सुखकर प्रवास तुम्ही या ठिकाणी करताय। पुणेकरांना एक नवीन भेट देशाचे पंतप्रधानांनी दिली आहे। निश्चितपणे पुण्याच्या मेट्रोचं काम 2016 साली आम्ही सुरू केलं। आज 33 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे। नवीन काम पुन्हा सुरू केलेलं आहे। पुण्यामध्ये संपूर्ण ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन या निमित्ताने आम्ही करतोय आणि ज्या स्वारगेट स्टेशनवर आता आपण निघालो ते देशातलं सर्वात मोठं मल्टीमॉडेल स्टेशन आहे। त्यामुळे एक अतिशय आधुनिक अशी मेट्रो पुणेकरांना मिळते। देवेंद्रजी, बराच विरोध देखील झाला। त्या दिवशीचे कार्यक्रम रद्द झाला, त्यानंतर बराच विरोध झाला। ज्या लोकांनी एका पिलरचा एक गोटा देखील लावला नाही ते विरोध करत होते, आम्ही करून दाखवलाय। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जोरदार उद्घाटन केलं, प्रवास केला, कसा होता प्रवास? आरामदायी, एकदम भारी। पुणेकरांना एक भेट पुढे देखील देणार। वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी हे वरदान आहे, वरदान मेट्रो। आपण बघितलं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास केलेला आहे आणि त्यानंतर आता ही मेट्रो अवघ्या 5 ते 7 मिनिटात या ठिकाणी सिव्हिल कोर्ट या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आपण बघतोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आहेत। एक वेगळा आनंद आहे आणि पुण्यात जे काही गेले काही वर्ष वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागते त्यातून त्यांची सुटका होणार आहे आणि अशा पद्धतीने इथं मेट्रो मार्ग पूर्ण झालेला आहे आणि आपण बघतोय मुरली अण्णा देखील आहे। प्रवास केला, कसा होता हा प्रवास? तुम्ही तर पुणेकरच आहात। ते सांगतो, मी पुणेकर आहे। आता प्रत्येक पुणेकर खुश झालाय, प्रत्येक पुणेकरला आनंद झालाय। 33 किलोमीटरचा प्रवास आता प्रत्येक पुणेकर पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या एरियात कुठेही करू शकतो। हे मोदीजींचं सरकार आहे। इथून मागे फक्त भूमिपूजन होत होती, उद्घाटन कधीच झाली नाही। मोदीजींच्या काळात 2016ला ज्याचं भूमिपूजन झालं, आजही मोदीजींनी उद्घाटन केलं। एकूण 33 किलोमीटरचं मेट्रो मार्ग पुण्यात तयार झाले। हे मोदी सरकार आहे आणि हे पुणेकरांना निश्चितपणे आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आहे, समाधानाचा आहे। हे पाहतायत पुणेकर, आता अनुभवतील। पुणेकर नक्कीच या क्षणासाठी आतुरतेने वाट पाहत होते आणि तो क्षण आलेला आहे। देवेंद्रजी, खूप उत्सुकता दिसते पुणेकरांमध्ये मेट्रोतून प्रवास करण्यासाठी। नाही, उत्सुकता राहणारच आहे, कारण पुणेकरांचं स्वप्नच मेट्रो होतं। पुणेकरांना ईज ऑफ लिव्हिंग या मेट्रोमुळे मिळणार आहे। देवेंद्रजी, आम्ही देखील म्हणजे स्वारगेट ते नेहमी प्रवास करतो सिव्हिल कोर्टापर्यंत, आम्हाला किमान अर्धा तास लागतो, परंतु आपण फक्त अवघ्या 7 मिनिटात आलो नाही। म्हणूनच हे गतिमानही आहे, वेगवानही आहे आणि अतिशय आरामदायक देखील। देवेंद्रजी, पुढचं म्हणजे कात्रज पर्यंत कधी पोहोचणार मेट्रो हा पुणेकरांचा आता प्रश्न आहे। पुणेकर नेहमीच असेच राहिले। मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय आम्ही काम बिफोर टाइम पूर्ण करू। बिफोर टाइम काम पूर्ण होईल। आजपासूनच तातडीने लगेच खुली होणार ही मेट्रो। तुम्हाला मी सांगू इच्छितो, मेट्रोचा जो पहिला टप्पा आपण पूर्ण केला, देशात फास्टेस्ट मेट्रो आपण केलेली आहे। ही 4 वाजता चालू होतीये, सर्वसामान्य पुणेकरांसाठी 4 वाजता चालू होतीये। आता त्यानंतर लगेच ही मेट्रो सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देखील या ठिकाणी बोलत आहेत। चंद्रकांतजी, पालकमंत्री राहिलात, तुम्ही देखील खूप प्रयत्न केले या मेट्रोसाठी। अरे बाबा थांब, अरे रुको 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 रुको। हाँ दादा, तुम्ही देखील पालकमंत्री राहिलात, अनेक अडचणी होत्या, परंतु हा मार्ग मंत्री असताना खूप रेग्युलर आढावा याचा घ्यायचो। त्यातूनच दुसरा टप्पा सुरू झाला। त्याच्यानंतर दादा पालकमंत्री झाले, त्यांनी खूप व्यवस्थित आढावा घेतल्यामुळेच आता 33 किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला। पुढचा टप्पाही सँक्शन झाला। आपण बघतो उपमुख्यमंत्री आणि इतर जे नेते आहेत ते या ठिकाणी मेट्रोतून प्रवास करून आता पुढे सिव्हिल कोर्ट स्टेशनवर गेलेले आहेत।
अवघ्या 7 मिनिटात, अर्थात जर आपण ऑटो रिक्षाने जर जायचा प्रयत्न केला किंवा स्वतःच्या गाडीने जरी जायचा प्रयत्न केला तर किमान हा मार्ग पूर्ण करायला 25 ते 30 मिनिटं लागतात. मात्र या मेट्रोच्या प्रवासातून जे अंडरग्राऊंड मेट्रो तयार करण्यात आलेली आहे त्यातून फक्त 7 मिनिटात ही मेट्रो स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट या ठिकाणी पोहोचलेली आहे. आणि यातून पहिला प्रवास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इथले पालकमंत्री असतील, खासदार असतील त्यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर आता पुणेकरांसाठी हे सगळे मेट्रो लवकरच खुली होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.